नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा फ्रायडेचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर उद्यासाठी काय असणार आहे आता आपण बघणार आहे. जर मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण जर बघितलं, वन डे टाइम फ्रेमवरती, तर मार्केट बघा जवळपास एकाच रेंजमध्ये फिरतंय. जर बघायला गेलं तर मार्केटची एक रेंज आहे, याच इथेच फिरते जवळपास किती 350-400 पॉईंटची ही जी काही रेंज आहे, मार्केट ह्या रेंजमध्ये फिरतंय. तुम्ही बघू शकता छोट्या टाइम फ्रेमवरती आपण जर शिफ्ट झालो, मार्केट एक झोन पकडलाय मार्केटनी. हा झोनमध्येच मार्केट फिरतंय. जोपर्यंत ह्या झोनचा ब्रेकआउट होणार नाही कोणत्याच साईडला, तोपर्यंत मोठा मोमेंटम येणं इम्पॉसिबल. आता कालच्या ट्रेडिंगच्या सेशनला पण मार्केटनी काय केलं, गॅप ओपनिंग झाली पण मार्केट सडनली खाली आली. बघा कॅन्डल किती मोठी, काहीच प्राइस ऍक्शन नाही, काही नाही, कुठून हे मार्केट काही करते. आता हा झोन एक मार्केटनी बनवलाय जवळपास, तुम्ही जर बघितला तर हा एक झोन आहे मार्केटचा. ह्याचा ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. ह्याचा ब्रेकआउट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपला मोठा मोमेंटम डाऊनला किंवा अपला भेटणार नाही. मला सेफली काय वाटतं, जोपर्यंत 23,600 वरच्या साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत आपल्याला 23,800चं टार्गेट वरच्या साईडला बघायला भेटणार नाही. डाऊनला जर बघायला गेला तर उद्यासाठी असणारा 23,300चा जो 23,300 हा स्ट्रॉंग आहे. हा जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन झाला, ब्रेकडाऊन झाला तर मग खाली मग आपल्याला 23,100, 23,100, 23,150 आणि मग 23,000 दोन टार्गेट डाऊन साईडला आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकतात. तसं बघायला गेलं तर काही खास अशी प्राइस ऍक्शन नाहीये. बँक निफ्टी काय असणार आहे बघा. बँक निफ्टी पण बघायला गेलं तर बँक निफ्टी तसं चांगलं आहे. बँक निफ्टीला पण जोपर्यंत 54,800ची लेवल वरच्या साईडला चांगल्या पद्धतीने ब्रेक होणार नाही ना, तोपर्यंत आपलं वरचे टार्गेट भेटणार नाही. पण आपण परवाच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये डिस्कशन केलं होतं, 53,800ची लेवल मार्केटने एक्झॅक्ट तिथूनच रिव्हर्स घेतलेली. तर बघूया आता उद्यासाठी काय असणार आहे बघा. उद्यासाठी मला वाटते मार्केट 54,200च्या खाली जर ट्रेड करत असेल तर मग 54,000चं एक टार्गेट भेटू शकते छोटं, आणि 53,800 एक टार्गेट भेटू शकते. डाऊनला 53,300 हा स्ट्रॉंग आहे. हा खालच्या साईडनं तुटलं खूप गरजेचं आहे. हा जर खाली तुटला तर मग चांगलाच मोमेंट आपल्याला डाऊनला 52,000 पण बघायला भेटू शकतो. अपसाईडला 54,800ची लेवल वरच्या साईडला ब्रेक झालं तर 55,800 हे आपल्याला 1000 पॉईंटचं टार्गेट अपसाईडला बघायला भेटू शकते. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं. थँक्यू सो मच.